तर मी आज तुम्हाला राजस्थानी पदार्थ दाल बाटी हा दाखवत आहे। हा पदार्थ राजस्थानात खूप फेमस आहे। चला आपण सुरू करूया। तर सर्वप्रथम आपल्याला परातीमध्ये थोडं मीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा आणि 1 वाटी रवा घेतला आहे। त्यानंतर 2 वाटी गव्हाचे पीठ टाकले आहे आणि गव्हाचे पीठ मध्ये रवा यासाठी टाकला आहे की गव्हाचं पीठ हे बारीक आहे आणि आपली दाल बाटी चांगली व्हावी त्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये रवा टाकला आहे। त्यानंतर गरम तेल करून त्यात तुम्हाला पिठामध्ये चांगलं मिसळून घ्यायचं आहे आणि त्या पिठामध्ये चांगलं कालवून आणि आपली अशी पिठाची मूठ तयार झाली पाहिजे असं पीठ तयार करायचं आहे। नंतर तुम्ही कोमट पाण्याने किंवा साधं पाण्याने सुद्धा हे पीठ मळू शकता। अशा प्रकारे पीठ मळून झाल्याच्या नंतर 10-15 मिनिटं तुम्हाला रेस्ट करायसाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण फोडणीची डाळ तयार करून घ्या। त्यासाठी तुम्ही मिक्स डाळीचा सुद्धा वापर करू शकता किंवा नुसत्या तुरीच्या डाळीचं सुद्धा वरण करू शकता। असे मी डाळ अर्धा तास पाण्यात भिजू घातली। त्यानंतर कुकरमध्ये थोडी हळद टाकून त्यामध्ये 2-3 थेंब तुपाचे टाकून कुकरला 3-4 शिट्ट्या काढून डाळ शिजायला ठेवली आहे। तोपर्यंत आपण बाटीचं मिश्रण उकळायला ठेवूया। अशा प्रकारे आपल्याला हे बाटीचं गोळे तयार केलेले चपातीच्या प्रमाणे लाटून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याला वरून तेल लावायचं आहे। तेल याच्यासाठी लावायचं आहे की त्यामुळे आपल्या बाटीला खूप छान पदर पडतात आणि आपली घडीची बाटी ही तयार होते। अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे। व्यवस्थित दोन्ही साईडनी कडा आपल्याला दुमटून घ्यायचे आहे। त्यानंतर मध्यभागी दुमटून हे बघा व्हिडिओत अशा प्रकारे दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दोन्ही साईडनी कडा दुमटून घ्यायचा आहे। त्यानंतर मध्यभागी सुद्धा दुमटून घ्यायचा आहे, त्यामुळे आपल्याला पिठाचा गोळा तयार करता येईल आणि अशा प्रकारे दुमटून आपल्याला पिठाचा गोळा तयार करायचा आहे आणि तो पिठाचा गोळा तुम्हाला जास्त दाबायचा नाही, हलक्या हाताने तुम्हाला त्याचे गोळे तयार करून घ्यायचे। तर चला आपण सगळ्या पिठाचे अशा प्रकारे गोळे तयार करून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला तेल लावून अशा घड्या पाडून पिठाचे गोळे तयार करायचे आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण असं करा। असे केल्याने आपल्या बाटीला पदर पण खूप छान येतात आणि बाटी पण आपली आणखीन खुसखुशीत होते आणि बाटी तळायला तेल पण आपल्याला खूप कमी लागतं। अशा प्रकारे मी सर्व पिठाचे गोळे तयार करून घेतले आहे आणि आता आपल्याला हे पिठाचे गोळे वाफवायला ठेवायचे आहे। मी हे इडली पात्रात वाफवून घेणार आहे। त्यासाठी पाणी गरम करून घेतलं आहे आणि आता हे सर्व गोळे वाफवायला ठेवूया। त्यासाठी इडलीच्या भांड्यात थोडं भांड्याला तेल लावून त्याच्यात हे पिठाचे गोळे ठेवायचे, कारण की तेल लावल्यामुळे गोळे खाली चिकटायचे नाहीत। अशा प्रकारे 10-15 मिनिटं तुम्ही स्टीम करून घ्यायचे आहेत, गोळे वाफवून घ्यायचे आहेत चांगल्या प्रकारे। गोळे वाफून होते त्यापर्यंत आपण डाळीची तयारी करूया, डाळीला फोडणी देऊया। आता ही डाळ तयार आहे शिजून, आता त्याला घोटून घ्यायचं आहे रवीने, चांगलं एकजीव करायचे आहे। त्यानंतर कांदा, टमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट आणि कढीपत्ता आपल्याला चांगलं बारीक चिरून घ्यायचं आहे। आता एका कढईमध्ये तेल गरम करायचं आहे, त्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे। जिरे मोहरी तडतडल्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा टाकायचा आहे। अद्रक लसूणची पेस्ट टाकल्याच्या नंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे। अद्रक लसूणची पेस्ट चांगली परतल्याच्या नंतर मी आता त्यामध्ये थोडा कांदा टाकते आहे। कांदा सुद्धा तुम्हाला लालसर रंगाचा होईपर्यंत परतायचा आहे, त्यामुळे डाळीला आणखीन टेस्ट चांगली येते। त्यामध्ये थोडा कढीपत्ता टाकायचा आहे, कढीपत्ता परतून घ्यायचा। कढीपत्ता परतल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकायचा आहे, कांदा चांगला परतून घ्यायचा आहे लालसर रंगाचा होईपर्यंत। कांदा परतल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये टोमॅटो टाकून तो सुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो चांगला शिजेपर्यंत आपल्याला त्यामध्ये परतून घ्यायचा आहे, त्यामुळे आणखी डाळीची चव वाढते। हे बघा आता मी टोमॅटो टाकला आहे, टोमॅटो चांगला परतून घेते आहे। टोमॅटो परतल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये मसाले टाकायचे आहेत। त्यामध्ये तुम्ही लाल तिखट, मीठ किंवा तुमच्या घरात जर कांदा लसूण मसाला असेल किंवा गरम मसाला असेल किंवा घरगुती मसाला असेल तो सुद्धा टाकू शकता। मी यामध्ये लाल तिखट, थोडी हळद, मीठ, थोडा गरम मसाला आणि माझ्या आईने मला घरगुती मसाला दिला आहे तो सुद्धा यामध्ये टाकत आहे आणि ते मसाले फोडणीमध्ये चांगले एकजीव करून घेत आहे। अशा प्रकारे टाकून आपल्याला ते सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे आहे आणि मसाले आपले चांगले परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे डाळीचं मिश्रण टाकायचं आहे आणि ते सुद्धा चांगलं घोटून आपल्याला एकजीव करायचं आहे। ते केल्याच्या नंतर मी एका पळीमध्ये थोडं तूप गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी टाकून कढीपत्ता टाकून फोडणी दिली आहे अशा प्रकारे डाळीला, त्यामुळे आपल्या डाळीची चव आणखीनच वाढते। तुम्ही हे पण ट्राय करून बघा। हे बघा आता मी अशी फोडणी दिली आहे आणि ह्या फोडणी दिल्याच्यानंतर आपल्या डाळी खूप छान तयार झाली आहे। बघा डाळ खूप सुरेख दिसती आहे आणि डाळीचा वास पण खूप छान येत आहे। आता आपल्या बाटी शिजलेल्या आहेत का नाही आपण चेक करून बघूया। आता बाटी आपल्या वाफवून तयार आहेत। आता सुरी घालून किंवा तुमच्याकडे टूथबी असेल तर चेक करू शकता, आपण इडली जशी चेक करतो तशी। आता ही आपली बाटी वाफवलेली आहे। आता याचे आपल्याला थंड करून घ्यायची, त्यानंतर आपल्याला याचे 4 भाग करायचे आहेत, त्रिकोणी भाग तयार करायचे आहेत।
हे बघा आपली बाटी वाफवल्याच्या नंतर खूप छान पदर दिसत आहे. आता तळल्याच्या नंतर आणखी सुरेख दिसेल. आता सर्व बाटीच्या अशा प्रकारे आपल्याला तुकडे कट करून घ्यायचे आहे. त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करायचं आहे. तेल खूप गरम करायचं नाही, मध्यम गरम करायचं. त्यामध्ये असे बाटीचे तुकडे सोडायचे आहेत आणि त्यामुळे आणखीन आपली बाटी आणखीन खुसखुशीत लागते. तळून घ्यायचे आहेत चांगल्या प्रकारे. हे बघा अशा प्रकारे मी सर्व बाटी तळून घेतल्या आहे आणि आपली ही डाळ बाटी तयार आहे. तर नक्की ट्राय करा. आता माझ्या मुलीने टेस्ट करून बघितली आहे, ती खूप सांगते कशी झाली. मस्त, खूप. तुम्ही पण ट्राय करून बघा. अशा प्रकारे तुम्ही डाळ बाटी तयार करून बघा आणि कशी झाली ते पण सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.